आपल्या वणीमधील सुप्रसिद्ध आवारे ट्युटोरियल्स मधील श्रेया पाटील या विद्यार्थिनीने सीएटी कोर्स करून सीओईपी मध्ये लागले आहेत आणि त्याच निमित्ताने आज आवारे ट्युटोरियल्स मध्ये त्यांचा सत्कार झाला आहे। सर, जे आता हे इतकं मोठं सेलिब्रेशन झालं हे कशाबद्दल होतं? सर्वांनाच माहिती आहे की वणीमध्ये आवारे ट्युटोरियल्सने सीईटी सगळ्यात पहिले सुरू केली होती। त्यातल्या 2022च्या बॅचची ही विद्यार्थिनी आहे। हिला सीओईपी हे कॉलेज लागलं होतं आणि त्यानंतर जे आहे आता तिला L&T सारख्या प्रख्यात कंपनीमध्ये 6 लाख रुपयांचं पॅकेज लागलंय। तर त्यासाठी ती मिठाई घेऊन आमच्याकडे आली होती, म्हणून आम्ही तिचं स्वागत केलं आणि तिचा सत्कार केला। सर्वप्रथम तुला कॉंग्रॅच्युलेशन। आज तुझं आवारे ट्युटोरियल्स मध्ये एवढं छान स्वागत झालं, याबद्दल तू काय सांगशील? खरं तर मला खूप आनंद झाला की मी सरांना भेटायला आली। मी जस्ट भेटायला आली होती आणि सरांनी माझं एवढं स्वागत केलं। सो आय एम रिअली ग्रेटफुल। थँक्यू सो मच। तुझ्या या यशाचे श्रेय तू कोणाला देशील? Firstly, I would like to thank my parents because whatever I am today, this is just because of them. They have been consistent in supporting me, and I'm also thankful to sir also because he was the backbone for this. He was there to consistently support me, आणि त्यांनी खूप मार्गदर्शन केलं, ज्या प्रकारे शिकवलं. So that helped me to crack CET with such good marks and made me to make up my admission in COEP college. आता नुकतीच 10वी-12वीची परीक्षा संपलेली आहे, तर 10वी आणि 12वीच्या विद्यार्थ्यांना तू कसं मार्गदर्शन करशील? तर मेन आहे की तुम्हाला फ्युचरमध्ये काय करायचं आहे, तुम्ही ते गोल तुमचा तो सेट असला पाहिजे। म्हणजे तुम्ही त्यानुसार तुम्हाला जे स्टडी करायचं आहे, जे प्रिपरेशन करायचे ते तुम्ही करू शकता। सो मेन आहे की तुम्ही आधी गोल सेट करून घ्या आणि त्यानुसार काम करा आणि त्याच्यावरच मेन फोकस ठेवा। इतर गोष्टींनी डिस्ट्रॅक्ट होऊ नका, बी इट मोबाईल और एनिथिंग। सर, वणीमध्ये आवारी सर हे नाव नेहमी चर्चेत असते, त्यामुळे गैरसमज होत असते, तर त्याबद्दल तुम्ही काय सांगा? नाही, असं विशिष्ट काही नाही। बऱ्याचदा आपण बघतो की जे ग्लोबल लीडर्स असतात, जसं मोदीजी झालं, डोनाल्ड ट्रम्प झालं, यांच्याबद्दलही चर्चा ह्या चालू असतात, पण त्यांनी त्याकडे लक्ष न देता कामावर फोकस करतात। त्याचप्रमाणे मी सुद्धा माझ्या कामाकडे जास्त लक्ष देत असतो, कोण काय म्हणता याच्याकडे विचार करत बसत नसतो। अगदी बरोबर सर, पण अशा अफवांचा नवीन येणाऱ्या विद्यार्थ्यांवर काही परिणाम होणार याची भीती तुम्हाला नाही वाटत? नक्कीच नाही वाटत। त्याचं कारण असं आहे की आजकालचे पालक हे सुज्ञ आहेत आणि विद्यार्थी चतुर आहेत। त्यांनाही माहित आहे की जे लोक काम करू शकत नाही त्यांनी जळले की काही ना काही बोलतात, आणि त्यांनी ही बोलून हे सिद्ध करून देतात की आम्ही आवारी सरांचं कामामध्ये कुठेही बराबरी करू शकत नाही, आणि म्हणून ते जे आहे काही ना काही अफवा पसरवण्याचा प्रयत्न करतात। पण मला त्याचा काही फरक पडत नाही, कारण साधी गोष्ट आहे, मी माझ्या कामावर जास्त लक्ष केंद्रित करत असतो आणि ते माझा रिझल्ट बोलत आहे। परंतु सर, यामुळे तुम्हाला कधी अडथळा निर्माण नाही होत? नाही, अडथळा निर्माण व्हायचा प्रश्नच येत नाही, कारण साधी एक गोष्ट आहे की सूरज को कोई ढक नहीं सकता और बादल को कोई रोक नहीं सकता। त्याच पद्धतीने आवारे ट्युटर्सचं काम कधी थांबणार नाही आणि ते थांबू शकणार नाही। तुम्ही विद्यार्थ्यांना काय आवाहन करू इच्छिता? आजच्या प्रसंगी मी विद्यार्थ्यांना हेच सांगू इच्छितो की जर तुम्हाला सुद्धा श्रेयासारखं सक्सेसफुल व्हायचं असेल, तर तुम्ही जे आहे अफवांवर विचार न करता तुम्ही जे आहे रिझल्टवर विचार केला पाहिजे, रिझल्टवरच लक्ष दिलं पाहिजे। बस एवढंच मी सांगेल, बाकी विद्यार्थी स्वतःच समजदार आहेत।